नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सर्वे साहित्य आणि त्याचा उपयोग याच्यावरती आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत. थोडासा आवाज वगैरे खराब आला तर ॲडजस्टमेंट करा. तब्येत बरी नसल्या कारणानं थोडंसं अडचण येत आहेत, त्याच्यामुळेच मला आता व्हिडिओ बनवायला सुद्धा प्रॉब्लेम होतो आहे. तर बघा, IBPS TCS पॅटर्न PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सर्वे साहित्य आणि त्याचा उपयोग याच्यावरती आज आपण प्रश्न पाहणार आहोत. PWDमध्ये असे प्रश्न पडलेले होते असं काहींचं म्हणणं होतं. आतापर्यंत आपण लाकूड कामाचं साहित्य बघितलं, लाकूड काम, विटकाम बघितलं, त्याच्यानंतर प्लंबिंगवरती सुद्धा बघितलं आणि आता हे सर्वेचं साहित्य आपण पाहणार आहे आणि त्याचा उपयोगसुद्धा बघणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जे नवीन असतील त्यांना एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला टाकता येईल. माझी तब्येत बरी झाल्यानंतर आता शक्य होईल का नाही होईल माहिती नाही, पण चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न अगोदरच एक सूचना सांगतो की एक क्लिअर करतो की तुम्हाला या व्हिडिओचा तुमच्या पेपरला किती फायदा होईल हे सांगता येणार नाही, पण अशा पद्धतीचे प्रश्न PWDला 16 तारखेला पडलेले होते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. शेवटी काय फायदा होईल ते पेपर झाल्यावर आपल्याला कळेल. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द सर्वे इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज. इमेजमध्ये दाखवलेले सर्वेक्षण साधन ओळखा. हे जे तुम्हाला इथं एक साहित्य दिसतंय तुम्हाला, तर याला काय म्हणतात नेमकं? तर अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर बघा, जेणेकरून तुमचीसुद्धा एक प्रॅक्टिस होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. याला बाण म्हणतात, ॲरो म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. अशाच पद्धतीचे प्रश्न आपण तयार केलेले आहे. मनानं प्रश्न घेतले काही. आयडेंटिफाय द सर्वे इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज. जे चित्रामध्ये दाखवलेले सर्वेक्षण साधन ओळखा. हे जे चित्रामध्ये दाखवलेलं सर्वेक्षण आहे ते कशाचं काय आहे, ते काय म्हणतात त्याला? तर तुमचं एकदा उत्तर बघा आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतात एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. याला पेग म्हणतात किंवा आपल्या मराठीमध्ये याला खुंट्या असं म्हणलं जातं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट इन द इमेज. की जे चित्रामध्ये दाखवलेलं जे सर्वेक्षण साधन आहे ते ओळखा. की अशा पद्धतीनं जे सर्वेक्षण असतात, साधनं असतात, तर याला काय म्हटलं जातं नेमकं? सर्वेक्षणाच्या उपयोगामध्ये याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, रेंजिंग रॉड असं आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की हे जे चित्रामध्ये दाखवलेलं जे सर्वेक्षण साधन आहे किंवा सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव काय आहे ते ओळखायचं आहे. की अशा पद्धतीनं एक रॉडसारखंच असतं, पण इथं थोडंसं हे आहे, व्हाईट बँड्स आहे, ब्लॅक अँड रेड्स बँड असतात, तर त्याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. याला ऑफसेट रॉड्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. काही मिस्टेक झाली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, किंवा नंतर मला आठवल्यास मी कमेंट बॉक्समध्ये ते नक्की कळवेल. नंतरचा प्रश्न पाहूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला फायदा होईल. का अर्धे व्हिडिओ बघता, 1-2 मिनटाची व्हिडिओ बघता, नंतर म्हणता की आम्हाला फायदा झाला नाही, तर तसं व्हायला नको. नंतरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज. की चित्रामध्ये दाखवलेलं जे सर्वेक्षण साधन आहे ते ओळखा. अशा पद्धतीचं सर्वेक्षण साधन याला काय म्हणतात नेमकं? टेलिस्कोप लावलेली आहे, व्हर्टिकल सर्कल आहे, फोकस स्क्रू आहे, स्ट्रेट एज रुलर आहे, बबल ट्यूब आहे. तर अशा साधनाला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. याला टेलिस्कोपिक ॲलिडेड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज. की चित्रामध्ये दाखवलेल्या सर्वेक्षण साधन ओळखा. की अशा पद्धतीचं जे चित्रामध्ये साधन असतं, या रॉडला हे वरती जे लावलेलं आहे, की अशा पद्धतीचे हे जे साधन आहे याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. याला ऑप्टिकल स्क्वेअर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ऑप्टिकल स्क्वेअर. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, तर थोडंसं तुम्ही लाईक करत जा. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज. की चित्रामध्ये दाखवलेलं हे जे साधन आहे याला काय म्हणतात नेमकं? अशा पद्धतीचं जे साधन आहे याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. त्याला फ्रेंच क्रॉस स्टाफ असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया.
हां आणि कोणाला जर ॲटोकॅड आणि जे आपण वूडवर्कचं जे टूल बनवलेले आहे, लाकूडकाम आणि विटकामचं साहित्य, जे प्रश्न आपले 20-25 प्रश्न आहेत ते पाहिजे असेल, प्लंबिंगचं सुद्धा पाहिजे असेल आणि नंतर याचीसुद्धा जर PDF पाहिजे असेल तुम्हाला, तर याच्यासाठी तुम्हाला ₹30 फोनपेद्वारे ह्या नंबरवरती पाठवायचे आहे आणि कॉल करायचा नाही. फोनपेद्वारे स्क्रीनशॉट पाठवून द्या. या PDF तुम्हाला तिथं मिळून जाईल WhatsAppला. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया आणि उत्तरं जे असेल ते हायलाईट केलेले असतील आणि त्याच्यानंतर त्याचा किती फायदा होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. घ्यायचं असेल तर तुम्हाला जर वाटत असेल उपयोगी आहे तरच घ्या, नाहीतर व्हिडिओमध्येच ऑलरेडी आहे. नंतरचा प्रश्न आहे की चित्रामध्ये दर्शवलेलं हे जे चित्र आहे हे कशाचं आहे? हे साधन सर्वेक्षण साधनाचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. याला थिओडोलाइट असं म्हटलं जातं. सर्दीमुळं थोडंसं परेशान आहे मित्रांनो. सर्दी ताप वगैरे त्याच्यामुळं थोडंसं डोकं पण आता खूप दुखायला लागलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. एखाद्या वेळेस व्हिडिओ मधातच मला बंद करावा लागू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज, की चित्रामध्ये दाखवलेले सर्वेक्षण साधन ओळखा. अशा पद्धतीचं जे सर्वेक्षण साधन असतं त्याला नेमकं काय म्हणतात? किंवा याच्यावरती वेगळेही प्रश्न पडू शकतात की याचं साहित्य एखादं तुम्हाला असं डायरेक्शन दाखवतील की याचं नाव काय आहे ते सांगा. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न पडू शकतात. तर हे जे तुम्हाला चित्रामधलं साधन दिसतंय हे आहे मित्रांनो प्रिझमॅटिक कंपास. प्रिझमॅटिक कंपासचं साधन आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज, की चित्रामध्ये हे जे दाखवलेलं आपल्याला साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे सर्वेक्षणचं, त्याचं नाव काय आहे? तर तुम्हाला येतं, सगळ्यांनाच येत असेल. याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज, की चित्रामध्ये दाखवलेले सर्वेक्षण साधन ओळखा. की ही अशा पद्धतीची जी सर्वेक्षण साधन असतं त्याला चित्रामध्ये दाखवलेलं याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. याला ॲलिडेड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे जे चित्रामध्ये हे जे दर्शवलेलं तुम्हाला इथं एक साधन दिसतं, एक इन्स्ट्रुमेंट दिसतंय, तर या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न मी बनवलेले आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नंतरचं म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो डम्पी लेवल. डम्पी लेवल असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल इथपर्यंत तर एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप मेहनत लागते. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज, की हे जे चित्रामध्ये दाखवलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं नाव काय आहे? अशा पद्धतीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं नाव काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. याला सेक्स्टंट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे चित्रामध्ये दर्शवलेलं हे जे चित्र आहे याचं नाव काय? आता थोडंसं तुम्ही झूम करून पाहू शकता, कारण मला आता इथं झूम करायचं ऑप्शन नाही, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑप्शन भेटून जातं ते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं बी नंबरचं. याला प्लॅनिमीटर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आता आपण सर्वेचे जेमतेम सगळे टॉपिक आता क्लिअर कवर केलेले मित्रांनो. यानंतर आपण आता तेच प्रश्न घेऊन काही अर्थ नाही. तुम्ही मागचे सुद्धा व्हिडिओ बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. किंवा हे सगळे व्हिडिओ आपण याचं सगळे मिक्स करून याचा एकच व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो, तुम्ही जर मला कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर. नंतरचा प्रश्न पाहूया, पण ते यूट्यूबला चालतं नाही चालतं मला माहिती नाही. नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, की तुम्हाला हे जे चित्रामध्ये हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतं आहे अशा पद्धतीचं, किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतं आहे याचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. याला क्लिनोमीटर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. या अशा पद्धतीचं जे साधन असतं याच्यावरती डी लावलेली आहे. याच्यावरती किंवा अशा पद्धतीचं असतं, किंवा याचे वेगवेगळे प्रकार आहे, किंवा डिजिटल क्लिनोमीटर असतं त्याचं चित्र वेगळं असतं. तर क्लिनोमीटर लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शो इन द इमेज, की चित्रामध्ये दर्शवलेलं जे सर्वेक्षण साधन आहे ते ओळखा. की याला अशा पद्धतीनं प्लम बॉब बांधलेला असतो. अशा पद्धतीचा जो शेप आहे याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं प्लंबिंग फॉर्क असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया.
नंतरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट शोईंग द इमेज. काही मी मनानं घेतले, असे तर काही पडणार नाही, पण सांगतासुद्धा येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. याला सेलॉन घाट ट्रेसर असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की चित्रात दाखवलेलं हे जे सर्वेक्षण साधन आहे हे ओळखा, की असं याला ट्रायपॉड आहे आणि अशा पद्धतीचं हे जे साधन लावलेलं आहे अशा पद्धतीचं, याला नेमकं काय म्हटलं जातं. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. याला सबस्टन्स बार असं म्हणतात, लक्षात ठेवा. मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट, की अशा पद्धतीचं हे जे सर्वे इन्स्ट्रुमेंट आहे याला काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. याला टॅकोमीटर असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द फिगर. सर्वेइंग इन्स्ट्रुमेंटचं इमेज दाखवलेलं आहे आपल्याला, तर या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. याला स्टाफ असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. स्टाफ रीडिंग पण आली पाहिजे. नंतरचा प्रश्न पाहूया आपण. तर इथपर्यंत आपण घेतले होतं, आता त्याचा उपयोग काय असतो ते पाहूया. सर्वे लाईनची स्थानके आणि टर्मिनेटिंग पॉईंटची ठिकाणे नेमण्यासाठी काय वापरले जातात. व्हॉट इज युटिलाइज टू डेझिनेट द लोकेशन टू ऑफ सर्वे लाईन स्टेशन अँड टर्मिनेटिंग पॉईंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. याला पेक्स किंवा खुंटा असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही समतल क्षेत्रफळ मोजण्यासाठी सर्वेक्षणात वापरलेले साधन काय म्हणून ओळखले जाते. ॲन इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन सर्वेइंग टू कम्प्यूट द एरिया ऑफ एनी गिवन प्लेन इज नोन ॲज. की कोणता पण एरिया मोजायचा असेल आपल्याला, कोणत्या पण प्लेन सरफेसचा एरिया मोजायचा असेल तर त्याच्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. याला प्लॅनिमीटर असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, ग्रॅडियंट सेट करण्यासाठी खालीलपैकी कोणते लहान साधन वापरले जाते. विच ऑफ द फॉलोइंग मायनर इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर सेटिंग आउट ग्रॅडियंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. याला सायलॉन घाट ट्रेसर असं म्हटलं जातं. वरती आपण याचं चित्र बघितलं. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वेक्षण उपकरण नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्वेइंग इक्विपमेंट. तर खालीलपैकी कोणतं इक्विपमेंट हे सर्वेइंगमध्ये वापरले जात नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पिटॉट. जे ट्यूब असतं हे सर्वेक्षण इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरले जात नाही, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. थोडंसं फास्ट होतं आहे कारण थोडं अडचण येते मला. सबटेन्स बार कशासाठी वापरला जातो. सबटेन्स बार कशासाठी वापरला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, की जे तरंगित भाग असतो त्याचं क्षैतिज अंतराचं मोजमाप करायचं असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजायचं असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला सबस्टन्स बारचा यूज करावा लागतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, थिओडोलाइटचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो. थिओडोलाइट इज यूज टू मेजरमेंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, हॉरिझॉन्टल अँगल अँड व्हर्टिकल अँगल. लक्षात ठेवा, क्षैतिज कोन आणि अनुलंब कोनचा वापर हा थिओडोलाइट हे मोजण्यासाठी केला जातो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, दोन दृश्य वस्तुमानांमधील आडव्या आणि उभ्या दोन्ही अक्षावरील कोन मोजण्यासाठी वापरण्यात येणारे साधन काय म्हणून ओळखले जाते. द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग द अँगल बिटवीन टू विजिबल ऑब्जेक्ट बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ॲक्सिस इज नोन ॲज. की दोन दृश्य वस्तूंमधील आडव्या आणि उभ्या दोन्ही अक्षावरील कोन मोजण्यासाठी वापरण्यात येणारे साधन काय म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, सेक्स्टंट. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, क्लिनोमीटर इज यूज टू. क्लिनोमीटरचा वापर कशासाठी होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, उतार मोजण्यासाठी. उतार आणि उन्नयन, स्लोप असेल तर स्लोपचं जर मोजायचं असेल तर क्लिनोमीटरचा यूज होतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया.
नंतरचा प्रश्न आहे विच वन ऑफ दीज इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ बेस लाईन. यापैकी कोणता आधार रेषा मोजण्यासाठी वापरला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. इनवर जो टेप असतो तो बेस लाईन मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे साखळी सर्वेक्षणात काटकोन ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणती लहान उपकरणे वापरली जातात. की विच ऑफ द फॉलोइंग मायनर इन्स्ट्रुमेंट आर यूज फॉर सेटिंग आउट राईट अँगल. राईट अँगल जर आपल्याला हे करायचं असेल साखळी सर्वेक्षणामध्ये काटकोन ठरवायचा असेल तर कोणतं उपयोग कशाचा उपयोग होतो. तर क्रॉसटॉप होतो, ऑप्टिकल स्क्वेअर का प्रिझम स्क्वेअर का ॲटो लेवल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं की 1, 2, 3 म्हणजे क्रॉसटॉप, ऑप्टिकल स्क्वेअर आणि प्रिझम स्क्वेअरचा उपयोग हा राईट अँगल सेट करण्यासाठी होतो. ॲटो लेवलचा उपयोग हा राईट अँगल सेट करण्यासाठी नाही होत. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन आयडेंटिफाय द टूल यूज फॉर इंजिनियर टू गेट कॉन्स्टंट लेवलिंग एच टाईम. दिलेल्या पर्याय प्रत्येक वेळी समतल स्तर मिळवण्यासाठी अभियंत्यांनी वापरलेलं उपकरण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. ॲटो लेवलचा उपयोग हा कॉन्स्टंट लेवलिंगसाठी केला जातो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्लेन टेबलिंगमध्ये क्षैतिज आणि उभ्या अंतराचे थेट मोजमाप करण्यासाठी वापरलेले साधन काय म्हणून ओळखले जाते. इन प्लेन टेबलिंग द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स डायरेक्टली इज नोन ॲज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. टेलिस्कोप ॲलिडेडचा उपयोग हा प्लेन टेबलमध्ये होतो क्षैतिज आणि उभ्या अंतराचे मोजमाप करण्यासाठी. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मोजण्यासाठी टेलिस्कोप ॲलिडेडचा उपयोग होतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे विच ऑन ऑफ दिस फॉलोविंग इज नॉट अ सेल्फ रीडिंग स्टाफ. खालीलपैकी कोणता स्वयं वाचन स्टाफ नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं टार्गेट स्टाफ. लक्षात ठेवा. हा स्वयं वाचन स्टाफ नाही आहे, सेल्फ रीडिंग स्टाफ नाही आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे लिस्ट काउंट ऑफ लेवलिंग स्टाफ. लेवलिंग स्टाफचा सर्वात जो लिस्ट काउंट असतो सर्वात कमी जे माप असतं ते किती असतं तर ते 5 mm असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मार्किंगसाठी वापरलेली उपकरणे ओळखा. ती चांगल्या दर्जाची कडक आणि टेम्पर्ड स्टील वायरपासून बनलेली असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. बाण किंवा ॲरो जे असतात ॲरोचा उपयोग हा मार्किंगसाठी केला जातो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे साखळी सर्वेक्षणातील लहान ऑफसेट म्हणजे ज्यांची लांबी किती असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं लेस दॅन 15 मीटर. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे विच इज नॉट सुटेबल फॉर सेटिंग आउट राईट अँगल टू अनॉदर लाईन. की वेगळ्या रेषेवरती दुसऱ्या रेषेवरती राईट अँगल जर आपल्याला सेट करायचा असेल तर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरले जाणार नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं टेलिस्कोप ॲलिडेड. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करून द्या. नंतरचा प्रश्न आहे साखळी रेषेला काटकोन ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं क्रॉस स्टाफ असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट यूज टू इस्टॅब्लिश इंटरमिडिएट पॉईंट ऑन अ स्ट्रेट जॉईनिंग टू डिस्टंट पॉईंट विदाऊट हॅव्हिंग टू साईट फ्रॉम वन ऑफ देम इज. 2 दूरच्या बिंदूंना थेट जोडताना मध्यवर्ती बिंदू स्थापित करण्यासाठी वापरले जाणारे एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे 2 दूरच्या बिंदूंना थेट जोडताना मध्यवर्ती बिंदू स्थापित करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं लाईन रेंजरचा उपयोग होतो. लक्षात ठेवा.
नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सर्वे एम्प्लॉय ॲलिडेड. खालीलपैकी कोणते सर्वेक्षण ॲलिडेडचा वापर करते? प्लेन टेबल सर्वेमध्ये का, कंटूर सर्वेमध्ये का, रेकॉग्नायसिस सर्वेमध्ये का, आर्किओलॉजिकल सर्वे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. प्लेन टेबल सर्वेचा उपयोग हा म्हणजे ॲलिडेडचा उपयोग हा प्लेन टेबल सर्वेमध्ये होतो. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपण आज सर्वेचे साहित्य आणि त्याचे उपयोग ह्या टॉपिक कंप्लीट केला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा चॅनलला लाईक करा. त्यानंतर जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, खूप मेहनत लागते. चांगला अभ्यास करा. नक्कीच तुमचा 28 तारखेचा पेपर PWDचा चांगला जाईल. ज्यांचा WRD भरलेला आहे त्यांचासुद्धा चांगला जाईल. आणि छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिकेचासुद्धा पेपर आता 3 ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहे. तर त्यांचासुद्धा पेपर चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. WRDचा पेपर इंग्लिशमध्ये आहे आणि PWD तर दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, मराठी इंग्लिश दोन्ही करू शकता. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.